म्हणतात की की हा एक परिवार आहे आणि तो आपला असतो. आपला माणूस हा आपली शाळा आणि आपले विद्यार्थी आणि आपले पालक हा सगळा परिवार आहे. त्या परिवारामध्ये मला सुद्धा बोलायला संकोच वाटणार नाही. एक परिवार म्हणून मी काही गोष्टी राहील नक्कीच देत राहील आणि ते आम्हाला कर्तव्य करतात. तिथेच आपण सोडून द्यायचं नाही. त्याच्यानंतर काय माहितीये का, आपला रोल सुरू होतो. शाळेमध्ये शिकवलं जातं ते शिक्षण, शाळेत शिकवलं जातं ते शिक्षण आणि उचलले जातात ते संस्कार. आणि म्हणून संस्कार उचलणाऱ्यापैकी आमचे पालक खूप पुढे असले पाहिजे. मी विद्यार्थ्यांना सल्ला देईल की खूप खेळलं पाहिजे, मोबाईल सोडून खूप खाल्लं पाहिजे आणि खूप अभ्यास केला पाहिजे. हा जर त्रिवेणी संगम जर ठेवला तर कुठलाच विद्यार्थी मला वाटत नाही की कुठल्या कला घटकाच्या पाठीमागे पुढे राहील. पूर्ण कला घटक त्याच्या जीवनात येते. आणि विशेष म्हणजे आपल्या डोक्यामध्ये खूप फॅट इंग्लिशचा आहे. पण आम्ही जिल्हा परिषद शाळेत शिकलो आणि इथपर्यंत पोहोचलो. परंतु खरं सांगू, विद्यार्थी हा सकाळी उठला पाहिजे आणि वडील 12 वाजता बाहेर फिरत असतात आणि सकाळी उठल्यानंतर त्याला माहित पण नसते की मुलगा सकाळी 6ला उठून शाळेत गेलाय. आणि आई वडील अपेक्षा काय करतात की माझा मुलगा सकाळी 5ला उठून अभ्यासाला लागला पाहिजे. पण आई वडिलांना स्वतः वाटतच नाही की मी पण उठलो पाहिजे म्हणून. एक गोष्ट सांगतो. तर बालसंस्कार केंद्राची शाळा शिक्षक मॅडम एका ठिकाणी आल्या होत्या आणि त्यांनी सांगितले की अरे आई वडील आपले मातृदेव भव, पितृदेव भव आणि आचार्य देव भव, म्हणजे आपले गुरु आणि पाहुणे हे देवाचंच रूप आहे. आपण पाय धरून पाणी देतो आणि आई वडील पण आपले देव आहेत. का? कारण ते जे आपल्यासाठी झिजतात आणि ते झीज आपल्यासाठी ती उभी राहते, ते आपल्यासाठी पवित्र असतात. ते आई वडील म्हणजेच देव असतात. आपल्याला माहिती आहे पुंडलिकासाठी परब्रह्म महालेगा म्हणजे पांडुरंगाने त्याच्यासाठी भेट दिलेली आहे. म्हणजे आई वडिलांची सेवा सामान्य आहे का? परंतु आई वडील ही आडगळीच पडलेली आहेत. प्रत्येक खेड्यामध्ये जर बघितलं ना, आम्ही जातोय बऱ्याच ठिकाणी, आपला मुलगा खूप चांगल्या इंग्लिश स्कूलमध्ये घालतात, हो, तो विषयच नाही. परंतु त्यांचे आजोबा आणि आजी कुठे आहे? परक्या रूम मध्ये पाठीमागच्या गोठ्यात. ही अवस्था नसावी. त्यांचा सन्मान जर झाला तर निश्चितच हे आता इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारे विद्यार्थी तुमचा सन्मान करतील. आणि म्हणून तुम्हाला जे संस्कार द्यायचे ते परफेक्ट आणि परफेक्शन ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणं आवश्यक आहे. मुलांचा खूप लाड करतो, त्याला खूप खाया प्यायला देतो, तितकाच लाड आहे आपल्या पूर्वजांचा, म्हणजे आपल्या म्हाताऱ्या माणसाची काळजी करणं गरजेचं आहे. तर ते संस्कार मुलावर होतात. आणि ती ताई मुलांना शिकवत असताना सांगत होती की आई वडिलांना देव मानायचं. आणि मग तो वडील 12 वाजता रात्रीच्याला मित्रांसोबत बारमध्ये, रेस्टॉरंटमध्ये जायचे आणि मुलगा तोपर्यंत अभ्यास करून 9 वाजता झोपी जायचा. वडील 12 वाजता यायचे. मुलाची सकाळी 7ला शाळा म्हणल्यावर तो बिचारा 5:30लाच उठायचा. आंघोळ तयार, आई डबा करून द्यायची. वडील झोपलेलेच असायचे. त्या ताईंनी सांगितलं होतं बाल संस्कार केंद्रामध्ये की तुझे आई वडील हे देव आहेत, त्यांच्या पाया पडलं पाहिजे सकाळी शाळेत जाते वेळेस. तो आई तर स्वयंपाक करून उठायची, आईच्या पाया पडायचा, परंतु वडिलाच्या ते झोपतच त्या पायाचं दर्शन घ्यायचं आणि शाळेत जायचा. एक दिवस काय झालं, काहीतरी आचारसंहिता किंवा काहीतरी ड्राय डे असेल, त्या दिवशी रेस्टॉरंट बार बंद होते. हा लवकरच घरी आला. हा पण लवकरच 9ला झोपला आणि झोपल्यानंतर सकाळी तो नित्यनेमानं मुलगा आंघोळ केली, आईच्या वडिलाच्या दप्तर पाठीशी लावलं आणि वडील म्हणतात, अरे आज कुठून दिवस उगायला, तू माझ्या पाया पडतोस. त्यावेळेस वडील म्हणला, पप्पा मी गेल्या 8-9 महिन्यापासून तुमच्या पाया पडतो, पण तुम्ही झोपत असता, तुम्ही झोपतच पाया पडत असतो. बापाला धडका लागला, अटॅक आल्यासारखा हृदयाला थडक धक्का बसला आणि सांगितलं की माझ्यासारख्या पेणाऱ्या माणसाच्या रोज पाया पडणार असं तुला शिक्षण दिले कोणी? तर ते म्हणजे आता नवीनच शाळेत एक मॅडम आल्यात ना,
त्या रविवारी काहीच काम नाही, कुठं काय करा म्हणून या मुलांना घेऊन मला मारे संस्कार देतात. मला पहिले त्या शाळेतल्या तुझ्या मॅडमला भेटायचंय आणि मॅडमला हात जोडल्याने रडायला लागला ढाटसा की माझ्यासारखा राक्षस माणूस आणि माझ्या मुलाला तुम्ही एवढे संस्कार दिलेत. हे जे संस्कार आहेत ना, ते संस्काराची फार गरज आहे. खूप दयनीय अवस्था आहे. आता तुम्ही सामान्य जीवन जगता आणि पुरुषांना ह्या सगळ्या गोष्टी फोन लावून टाकता, पण आम्हाला ते फेस करत असताना खरं म्हणजे डोळ्यात अश्रूच येतात. अशा काही विचित्र घटना घडतात. पोलिसाला पॉझिटिव्ह विचार कधीच मिळत नाही. तर चैतन्य भरलेल्या मुलांना शिक्षण चाव 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 इतके पॉझिटिव्ह असतात शिक्षक लोक. खरे म्हणजे खूप भाग्यवान आहेत तुम्ही. आम्हाला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत एकही पॉझिटिव्ह विचार मिळत नाही. अपघात झाला, यानं चाकू मारला, एकानं फाशी घेतली, तो तिथंच गेला, त्यानं त्याचे पैसे दुबाडले, तो चाकू मारून पळाला, अनेक गोष्टी निगेटिव्ह. परंतु तरी सुद्धा पॉझिटिव्ह राहण्यासाठी माणसाने संस्कार सोडूच नाही. जमिनीशी बंधन झाडानं स्वीकारले तसे या संस्काराशी आणि या मातीशी संबंध आपण जोपासलेच पाहिजे. म्हणतात ना, जिथे असावं प्रेम जवळ नसावेत नुसतं भिंती. आणि ह्या सगळ्या गोष्टी जिव्हाळा प्रेम ह्यातून उघडल्या जातात. आणि म्हणून पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अतिशय संस्कार देणं गरजेचं आहे. तुम्हाला एक सांगू, कुठलाही धर्म फक्त त्या धर्माच्या पाठीशी समाजाची सेवाच आहे. आपण मागच्या वेळेस पाहिलं देवसेवा. देवसेवा म्हणजे समाजाची सेवा. रामानं काय केलं? आगरी वागरी सागरी यक्ष किन्नर किरात सगळ्या लोकांची सेवा केली. की अरे तू माझ्यासारखाच आहेस, तू बनू शकतोस. आय कॅन डू, यू कॅन डू, वी विल, हम करेंगे, हम कर सकते हैं, हम बन सकते हैं. आणि हा आत्मविश्वास वाढवला. आम्हाला शाळेत सुद्धा तेच शिकवायचंय. आय कॅन डू, तू करू शकतोस, तुझ्यामध्ये ते गुण आहेत. ते कोण? संस्काराचं सिंचन शिक्षक वृंद टाकणार. आई वडील काय टाकू शकतात की बाळा तू फक्त करू शकतो, जगात कोणीच करू शकणार नाहीस. तू तरुण आहेस, युवक आहेस, जो किनारों से टकराता है उसे तूफान कहते हैं और तूफानों से टकराता है उसे युवान कहते हैं. अशिष्ट बलिष्ठ दृढिष्ठ हे युगामध्ये असल्या पाहिजे. आशावादी, बलशाली, दृढनिश्चयी. गीता सुद्धा सांगते यातात्मा दृढनिश्चय. जो दृढनिश्चय आहे त्याला कुठलीच गोष्ट अवघड जात नाही. जिथे लाभ मारली तर पाणी काढेल. ही क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये ही आईवडिलांनी घालायची शिकवण आहे. नुसतं लॉर्ड बसवेश्वर स्कूलमध्ये टाकून दिलं आणि काम संपलं चालणार नाही. तुमच्या विद्यार्थ्यांना पुढचा नागरिक बनवायचंय, मोबाईल पासून लांब ठेवायचंय. तुम्हाला माहित आहे 7वीच्या मुलांनी काय केलं? 3 वेळेस पाणी आई ठेवलं, थंड झालं. मग आई त्याला सांगून वैतागली. 1.5 तास झालं पाणी ठेवते, थंड होते, हा मोबाईलच खेळत बसतोय पबजी. त्याच्यानंतर वडील आले शेतातून कुऱ्हाड घेऊन आणि सांगितलं की बरोबर तो मुलगा आहे ना 3 वेळेस पाणी गरम केलं, तो आंघोळ करत नाही. वडिलांनी काय हातला मोबाईल घेतला आणि वडी पत्रावर ठेवला. आता छोटा मुलाचा हात पोहोचत नाही, ती कुऱ्हाड तिथे ठेवून दिली. हा मुलगा तंतन करीत बाथरूम मध्ये गेला, पण त्याला इतका राग आला की त्याचा तो गेम आहे ना तो पूर्ण झालेला नव्हता. तो आयुष्यभर होतच नाही म्हणा. आणि परत तो आला तिथे कुऱ्हाड दिसली, बापाच्या पाठीमागून 4 मुलं आतमध्ये घुसली. बाप पूर्ण रक्तात हातपाय झाडत पडलेला. त्याची आई म्हणते तू बापाला मारतोस का? तिला माहित नाही ना जीव पण चाललाय. आईवर पण अशी कुऱ्हाड गुजरली. तुझ्या तर मायने म्हणला की त्या आईला असं तोंड वाचलं, ते असंच तोंड अर्धा तास वाचलं होतं. तिला कळतच नव्हतं की माझा नवरा गेला आणि ती पण कोण्यात गेली होती. तुम्हाला सांगतो, हा जो मोबाईल आहे ना इतका घातक आहे. आणि विशेष करून काही लोकांना मला सांगायचंय की मुलगा परेशान करतोय, पटकन मोबाईल द्यायचा. ते सश्याची गोष्ट, हातीची गोष्ट, हरणाची गोष्ट मोगली लावून देतात. मुलगा खेळत राहतो. अतिशय घातक. त्याच्या ब्रेन मध्ये तुम्हाला माहितच नाही काय होऊन राहिले. 1400 ते 1300 ग्रॅमचा मेंदू आणि वापर सुद्धा या अर्धा 0% नाही, अर्धा टक्काही वापर करत नाही. त्या मेंदूचा विकास होईलच कसा? आणि ज्या बाजूला सेल्स बंद पडल्या पॅरालिसिस मारून देतो. काल परवाची गोष्ट, माझ्या गावचा 23 वर्षाचा मुलगा पॅरालिसिस घरी आहे.
याचं कारण काय? तू झोपल्यानंतरही चादरात असाच आई वडिलाला कोण जाऊन पबजी खेळत होता. ही जी गोष्ट आहे ना, ते आई वडिलांनी फार लक्ष दिलं पाहिजे. आणि अशी वेळ काय आली, स्वतंत्र कुटुंब, हम दो हमारे दो, दुनिया जय भागने हमें क्या पडी. बस सासरे नकोच, त्याचं धुणं धुवावं लागतंय, त्याचं दुखणं करावं लागतंय. अरे पण तू म्हातारे माणूस जर असतील तर तुमचे लेकर सांभाळतील, तर ती खेळायला जातील बाहेर, मातीवर खेळ, खाऊ द्या त्याला, माती खाऊ द्या ना, मातीतलंच अन्न खातोय ना आपण. या सगळ्या गोष्टी आपण काय केल्यात की मला नको, जास्त कपडे धुवायला नको, जास्त स्वयंपाक करायला नको, आणि याच्या माध्यमातून पूर्ण आम्ही सगळी ब्लॉक सिस्टीम, आमची कुटुंब व्यवस्था नष्ट करून टाकली. आणि आम्ही विचार काय करलो, वसुधैव कुटुंबकम, आमचं पूर्ण विश्वच हे आमचं घर आहे. अरे आपल्या सासू सासऱ्याला, आपल्या भावंडांना आपण बघत नाही, विश्व कुटुंब. तर ही जी भावना आहे ती आपल्यामध्ये नक्कीच आली पाहिजे. आणि मला सांगा, एक धार्मिकता म्हणून नाही, पण एक तुम्हाला संस्कार म्हणून सांगतो, किष्किंधाचं राज्य जिंकलं त्या वालीला मारून, हे ज्यानं जिंकलं त्याचं असते राज्य, म्हणजे रामात असायला पाहिजे. त्यांनी घेतलं का? बिलकुल घेतलं नाही. त्याचा भावाला देऊन टाकलं सुग्रीवाला, ग्लासभर पाणी सुद्धा पिलं नाही खरा माणसं. अयोध्येच्या रावणाला हरवल्यानंतर, आपलं श्रीलंका हरवल्यानंतर कुणाचं झाली ती लंका? रामाची झाली पाहिजे ना. त्यांनी जाऊन त्याचा विभीषणाला देऊन टाकलं भावाला, आणि तूच चालू शकतोस आणि तूच राजा आहेस. लक्ष्मणाला पाठवलं पण त्यांनी घेतलं नाही. आणि अयोध्याचा तर त्यागच केला. जे 3 राज्य, जे जगातलं सगळ्यात श्रेष्ठ राज्य असणारे, पायावर लोळण घालणारं राज्य, तो भरत सुद्धा म्हणजे दादा तू चल राज्य जिंकायला. ते म्हणजे नको नको तू जा, मला 14 वर्ष वनवास मी शब्द दिला, वडलं नको नको. म्हणजे ते भांडत होते, पण कशासाठी भांडत होते? मला नकोय म्हणून भांडत होते. आणि आजचा भाऊ थोडीशा 1 फुटाच्या धुऱ्यासाठी 6-6 महिने भांडणं करतात आणि 15-15 वर्ष कोर्टात चक्र मारतात. काय बिघडतंय? भावाचा मुलगा माझाच पुतण्या, त्याला जर आपण समजलं की हे माझं कुल आणि हेच माझं वंश, तर कधी भांडण होतील का? होऊ नाही शकणार. परंतु ही जी समजेची जी काही आपली एकाग्रता आणि संकुचितपणाची वृत्ती आलेली ना, तर ती आपल्यामध्ये खूप दृढ झाली. तर ह्या गोष्टी अशा सांगाव्या लागतात की आपल्या या परिसरामध्ये ह्या गोष्टी भरपूर घडतात. मुलांना शिकवणारे सर हे शिकवतच असतात, त्यांचं कर्तव्य ते 100% पार करतात. परंतु आम्ही पालक म्हणून त्याच्याकडे 5%ही बघत नाही. म्हणून मुलांना खूप खेळू द्या, खूप खाऊ द्या आणि खूप अभ्यास करू द्या. त्याच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक ह्या तिन्ही गोष्टीचा विकास झाला पाहिजे. आज डॉक्टर साहेब सांगू शकतात, आपल्या सगळ्यांची इम्युनिटी पॉवर किती आहे माहिती आहे? फक्त 40% वर आली. ज्या 3 गोष्टी आवश्यक आहेत आपल्याला, हवा, पाणी आणि अन्न, ते पूर्ण प्रदूषित आहेत. याच्यासाठी झाडं लावा, है की नाही? ऑर्गॅनिक शेती करा. आज हे जे विद्यार्थी आहेत ना, शिकून हुशार होतात, खूप मार्क घेतात, तर त्याला पूर्ण पुढे आयुष्य देण्यासाठी मी ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे. मी प्रत्येक जीवाला दरवर्षी झाड लावलं पाहिजे. कारण कार्बन डायऑक्साईड जर झाड घेतील तर मला चांगला ऑक्सिजन मिळेल. त्या 3च गोष्टी आवश्यक आहे माणसाला, बाकीची काहीच खात नाही माणूस. आणि या 3 गोष्टीवर इतकं अतिक्रमण केलंय की आपण झाडच लावत नाही. तुम्हाला जाळायला कुठून झाड येणार का? मी विचार करा, दरवर्षी तुम्ही झाड लावसाल तर प्रत्येक माणूस दरवर्षी मरतो आणि झाड कापल्या जातात. त्याला जायला काय मिळतात? तर तुम्ही झाडच नाही लावणार तर पुढे कसं होणार? या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. आणि त्याला म्हणतात माणूस. मी माणूस आहे, तो माणूस पूर्ण झाला, ठीक आहे? मी PSI झालो म्हणजे माणूस झालो का? मला माणसाचेच माझ्यात गुण नाही, मला कोणी माणूस मिळेल का? मी माणसाचाच विचार करत नसेल तर मला जनावर म्हणतील, पण मला शेपटी नाही ना. पण जनावर कसला? बिना शेपटीचा आहे जनावर आहे. हजारो वर्षापासून बैल आजच्या तारखेला नांगर ओढतात, त्यांनी त्यांची जागा सोडली का? माणूस का बरं सोडतो जागा? पाणी प्यायचं असताना तो बियर पितो, दारू पितो, अन्न खायचं असते तो नाही काय, त्या गोष्टी खातो, नॉनव्हेज खातो. ह्या सगळ्या गोष्टी, मी माणूस आहे, माणसाच्या संकल्पनेमध्ये जर बसायचं असेल तर 100% स्वतःपासून हाच विचार करायचा आहे की मी माणूस आहे.